नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या या नवीन भागात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. बरेच दिवस कुठलाही किल्ला न पाहिल्याने शेवटी एक किल्ला निश्चित करून आम्ही रात्रीची बीदर एक्सप्रेस ही ट्रेन पकडून दादरवरून ह्या अनोख्या आणि अपरिचित अशा किल्ल्याच्या दर्शनासाठी रवाना झालो. महाराष्ट्रातल्या अतिशय सुंदर भुईकोटांपैकी हा एक किल्ला आहे. आता आम्ही गाडी पकडून ह्याच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार आणि सुप्रभात. सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या ह्या नवीन भागात मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही बघतच आहात, मी आत्ता लातूर स्टेशनला उभा आहे. लातूर हे महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागामधलं एक महत्त्वाचं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि लातूरमधलंच उदगीर किल्ला मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता तुम्हीच ओळखा, लातूर जिल्ह्यातल्या कुठल्या किल्ल्यामध्ये आम्ही आता प्रवासाला निघणार आहोत. औसा हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला औसा गावाच्या दक्षिणेस वसलेला आहे. औसा हे लातूरपासून साधारण 20 ते 22 किलोमीटर दूर आहे. येथे येण्यासाठी लातूरमधनं अतिशय चांगली बसची व्यवस्था आहे. लातूरला आपण रेल्वेने किंवा ST बसने महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातनं पोहोचू शकता. तर असा हा औसा किल्ला 5.52 हेक्टर क्षेत्रफळावर वसला असून हा किल्ला क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असला तरी प्राचीन लष्करी दृष्टीने मध्ययुगामध्ये ह्याला फारच महत्त्व होते. मित्रांनो, नमस्कार आणि सुप्रभात. सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या औसा किल्ल्याच्या स्थळदर्शनाच्या या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. आता आपण औसा किल्ल्याच्या या पहिल्या प्रवेशद्वारापाशी उभे आहोत. ह्या प्रवेशद्वाराला लोहबंदी दरवाजा असं नाव आहे आणि ह्या दरवाजाची विशेषता अशी की सामान्यपणे बाकी किल्ल्यांची प्रवेशद्वारे किल्ल्याच्या तटबंदीला लागून असतात, पण ह्या किल्ल्याचं हे जे पहिलं प्रवेशद्वार आहे हे तटबंदीच्या बाहेर असलेल्या खंदकात आहे. जर आपण बघितलं तर तेथे सध्याचा वर्तमान रस्ता तुम्हाला दिसतो, जेथून आतमध्ये आपण खंदकात उताराच्या दिशेने प्रवेश करतोय. आणि आता खंदकात जाण्याच्या आधी हा आपल्याला पहिला दरवाजा लागतो. ही औसा किल्ल्याच्या गुंतागुंतीच्या प्रवेशद्वाराच्या रचनांपैकी पहिल्या दाराची रचना आहे. या लोहबंदी दरवाजाला एकेकाळी लोखंडी दारं असावीत, त्याच्याचमुळे याचं नाव लोहबंदी दरवाजा पडलं असावं असं इतिहासकारांचा कयास आहे. ह्या इथे तुम्हाला सैनिकांच्या विश्रामासाठी असलेल्या देवड्या दिसतात. तर येथेच मी तुम्हाला या किल्ल्याची जी रचना आहे, द्वाररचना, ती समजावून देण्याचा थोडासा प्रयत्न करतो. तुम्ही इथे बघू शकत असाल, येथे तुम्हाला पहिला हा लोहबंदी दरवाजा दिसतो. येथून उजवीकडे वळून काही घरं पार करून आपण या किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो, ज्याचं नाव नौबत दरवाजा आहे. तेथेच आपल्याला दुसरा दरवाजा पार करून आतमध्ये तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अशी गुंतागुंतीची द्वाररचना या किल्ल्याची दिसते. त्याचबरोबर आपल्याला कळून येते की या किल्ल्यामध्ये ही जी आहे ही एक बाह्य तटबंदी आहे, त्याचबरोबर आत एक आतली तटबंदी सुद्धा आहे आणि ह्या किल्ल्याच्या बाहेर एक प्रचंड मोठा खंदक खोदून काढण्यात आलेला आहे. तर अशा रीतीने ही ह्या किल्ल्याची तुम्हाला मी बेसिक रचना समजावून दिली. आता आपण या किल्ल्याच्या स्थळदर्शनाला प्रारंभ करूया. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती सुमारे 38 मीटर रुंद असा खंदक खोदला आहे. हा खंदक किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरून चौतर्फा फिरवण्यात आलेला असून हा खंदक अतिशय विशाल खंदकांपैकी एक आहे. या किल्ल्याला भक्कम दुहेरी तटबंदी असून सर्वप्रथम खंदकाची बाहेरील भिंत, त्यानंतर खंदक, त्याच्यानंतर बाह्य कोट आणि त्याच्यानंतर अंतर्गत कोट अशी किल्ल्याची सर्वसाधारण रचना आहे. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदी साधारणपणे 30 फूट उंच असून आतील तटबंदी 45 फूट उंच आहे. ह्यातून खंदकात उतरण्यासाठी ठिकठिकाणी गुप्त मार्ग देखील ठेवलेले आहेत. तटबंदी आणि बुरुजांना बाह्य बाजूनी जंग्या असून त्यातनं बंदुकांच्या मारा करण्यासाठी ठिकठिकाणी योजना केलेली आढळते. किल्ल्याच्या तटबंदीत एकूण 42 बुरुज असून त्यापैकी 23 बुरुज बाहेरच्या तटबंदीत आहेत आणि 19 बुरुज आतल्या तटबंदीत आहेत. तर अशा रीतीने हा औसा किल्ला महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा किल्ला असून आता आपण ह्या किल्ल्याचे स्थळदर्शन करूया. तर मित्रांनो, आपण या किल्ल्याचा पहिला दरवाजा मगाशी बघितला आणि तिथून आपण खंदकातनं चालत आतमध्ये आलो. आता आपण खंदकातनं चालत आत येऊन हा अहशमा किंवा नौबत दरवाजा नावाने ओळखल्या गेलेल्या औसा किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी आलेलो आहोत.
हा जो औसा किल्ला आहे याला दुहेरी चिलखती तटबंदीचं आवरण घातलेलं आहे आणि त्याचबरोबर संरक्षणाची तरतूद म्हणून या किल्ल्याच्या भोवताली संपूर्णपणे खंदक खोदलेला आहे. या खंदकात एकेकाळी पाणी भरण्याची व्यवस्था केली असायची. त्याचे अवशेष आपण आजही येथे पाहू शकतो. तिथे तुम्हाला थोडंफार पाणी दिसेल आणि हे पाणी या खंदकात साठवून ठेवण्यासाठी येथे खाली 3 विहिरींची व्यवस्था आहे. त्याच्यापैकी एक विहीर तुम्ही आता येथे पाहू शकता, जी अहशमा दरवाजाच्या अगदीच समोर खालतीच आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे उजव्या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला येथे ह्या औसा किल्ल्याची बाहेरची तटबंदी जी 30 फुटाची आहे आणि आतमधील तटबंदी जी साधारण 45 फूट उंच आहे ती दिसू शकते. त्याचबरोबर ह्या दरवाजाची विशेषता म्हणजे तुम्हाला या दरवाजाच्या पांढऱ्या चौकटीच्या वर हत्तींची रचना कोरलेली दिसते. त्याला गजथर असं नाव आहे. गजथराच्याच वर तुम्हाला ज्या रचना केलेली दिसते त्याच्यातनं जर हमला झाला तर तिथून तेल किंवा जळते निखारे बाहेर आक्रमणकारी शत्रूंवर सोडता यायचे. त्याच्यावर तुम्हाला या किल्ल्यावरची विशेष अशी अनोखी इस्लामी पद्धतीची मनोऱ्यांची वास्तुरचना दिसते. त्याच्याच बाजूला जेव्हा तुम्ही बघता तेव्हा संपूर्ण किल्ल्याची तटबंदी खाली दगडी आहे, पण वरचा भाग मात्र विटांच्या कामाने सजवण्यात आलेला आहे. याच विटांच्या कामांच्या खाली जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तटबंदीच्या बुरुजाच्या बाहेर बंदुका आणि छोट्या तोफांचा मारा करण्यासाठी काही विशेष भाग आवर्जून लष्करी वास्तुशास्त्रज्ञांच्या दृष्टीने बाहेर काढण्यात आला असून जर येथे हमला झाला तर ह्या इथे असलेल्या छोट्या छोट्या छिद्रातनं बंदुकीद्वारे हमला करणाऱ्या सैन्यावर मारा करण्यात येत आहे. तर अशी या अहशमा किंवा नौबत दरवाजाची खासियत आपण बघितली. आता आपण किल्ल्याच्या मूळ वास्तूमध्ये प्रवेश करूया. आपण अहशमा दरवाजापासून आत आलो की आपला प्रवेश या किल्ल्याच्या 3ऱ्या द्वाराकडे होतो. आता तुम्ही ह्याची एक विशेषता बघू शकता. अहशमा दरवाजा ह्या बाजूला आहे, पण ह्याच्या समोरच दरवाजा न देता थोडा आतल्या बाजूला वळवून हा 3रा दरवाजा अरीत खान दरवाजा याची निर्मिती करण्यात आलेली आहे. याच्या पाठी कारण हेच आहे की जर आक्रमणकारी सैन्याने पहिला दरवाजा फोडला तर त्याला सरळ आणि सलगपणे अतिशय सोप्या मार्गाने प्रवेश न करता यावा आणि ते गोंधळून जावे याच्यासाठी इथे अशी नागमोडी आकाराची रचना ठेवण्यात आलेली आहे, ज्याला झिगझॅग आपण म्हणतो आजच्या भाषेत, की तेथे सैन्य खोळंबावं. आणि त्याच वेळेला येथे चौतर्फा जे वर आपल्याला दिसतं तटबंदी, तिथे असणारे सुरक्षा सैनिक येथे आक्रमणकारी सैनिकांवर अतिशय उत्तमपणे मारा करू शकतात. तुम्ही येथे बघू शकता की हा जो अरीत खान दरवाजा आहे याला 3 वर सज्जे आहेत आणि ह्या सज्जांना येथे आतमध्ये आउटलेट दिलेले आहेत की जेणेकरून वर असणारे सुरक्षा सैनिक येथून जळते निखारे किंवा गरम तेल किंवा जर शक्य झालं तर बंदुका किंवा धनुष्यबाणांचा मारा ह्याच्यातनं करू शकतात आणि येथे आलेल्या अडकलेल्या सैनिकांना अतिशय उत्तमपणे प्रतिकार करू शकतात. त्याचप्रमाणे ह्याची तुम्ही विशेषता बघू शकता. अरीत खान दरवाजाच्या वर सुद्धा तुम्हाला येथे हत्तींची रचना केलेली दिसते आणि ह्याच हत्तींच्या रचनेला गजथर म्हणतात आणि ह्याच्या वर तुम्हाला 3 सज्जे आणि 3 सज्जांच्या वर 2 मिनारांची सुद्धा रचना केलेली दिसते. जेव्हा तुम्ही आत येतात अरीत खान दरवाजाच्या पुढे अजून एक तुम्हाला प्रांगण लागते. ह्या प्रांगणाला रणमंडळ अशी रचना आहे. असं म्हणतात ह्या रणमंडळामध्ये जर हाही दरवाजा तोडून आक्रमणकारी सैन्य आत आलं तर येथे अजून अडकवून ठेवण्यासाठी रचना केलेली आहे. येथे तुम्हाला सैनिकांच्या विश्रामासाठी असलेल्या देवड्या पाहायला मिळतात. ह्या ज्या देवड्या आहेत येथे ह्या दरवाजांच्या संरक्षणासाठी तैनात असलेली सुरक्षेची फौज कायम राहत असायची. त्याचबरोबर येथे तुम्हाला किल्ल्याचा 4था दरवाजा दिसतो, ज्याला चिनी दरवाजा असं नाव आहे. त्याचबरोबर ह्या जे किल्ल्याची ही जी रचना आहे येथे देवडीच्या वर तुम्हाला एक मराठी शिलालेख दिसतो, ज्याच्यामध्ये लोहबंदी दरवाजाचं बांधकाम कधी करण्यात आलं त्याची नोंद केलेली आहे. शिलालेखाच्याच खाली आपल्याला हा जो पहिला अहशमा दरवाजा होता त्याचा मूळ दरवाजा आणि त्याच्यावर असलेले चिलखताचं आवरण पाहायला मिळतं. मूळ दरवाजा खूपच जास्त जीर्ण झाल्यामुळे आता आर्किओलॉजी सर्वे डिपार्टमेंटने तो इथे काढून नवीन दरवाजाची रचना तिथे केलेली आहे. त्याचबरोबर ह्या देवडीमध्ये आपल्याला विविध तोफगोळे आणि ह्या किल्ल्यामध्ये असलेल्या प्राचीन मंदिरांचे अवशेष दिसतात, जसं की आपण येथे कीर्तिमुखाची रचना बघू शकतो. त्याचबरोबर जेव्हा आपण शोधक नजरेने ह्या अवशेषांमध्ये आपली नजर फिरवतो तेव्हा आपल्याला एका
शरभ शिल्पाची आकृती सुद्धा येथे पाहायला मिळते. त्याचबरोबर या विखुरलेल्या पूर्ण शिल्पाकृतींमध्ये एका जात्याची देखील आपण रचना येथे पाहू. चीनी दरवाजाच्या बाजूलाच आपल्याला पायऱ्यांचा मार्ग दिसतो. तो आपल्याला येथे वर तटबंदीवर घेऊन येतो. तटबंदीवर आपल्याला समोर 2 मिरारांची रचना असलेला जो अरीत खान दरवाजा आहे तो दिसतो. त्याच्याच बाजूला आपण जेव्हा डावीकडे नजर फिरवतो तेव्हा आपल्याला इथे तोफा गोलाकार 360 अंशात फिरवून मारा करण्यासाठी असलेलं बांधकाम दिसतं. त्याला इंग्रजी शास्त्राप्रमाणे संज्ञा आहे टॅरेट. आणि त्याचबरोबर येथे आपल्याला संपूर्ण बुरुजावर असलेल्या ह्या चर्यांची रचना दिसते. ह्या चर्यांमध्ये आपल्याला जंग्या दिसतात, ज्याच्यामधून लांब पल्ल्याच्या नळीची बंदूक घालून खंदकाच्या दिशेने शत्रू सैन्यावर मारा करता येतात. त्याचबरोबर जेव्हा आपण इथे समोर बघतो तेव्हा इथे जेव्हा निजामाच्या राजवटीमध्ये हा किल्ला काही वर्ष इंग्रजांच्या काळात होता, त्या काळामध्ये कर्नल मेडोज टेलर ह्यांच्या राहण्यासाठी बांधलेली वास्तुरचना केलेली दिसते. त्याचबरोबर जेव्हा आपण येथून पुढे नजर फिरवतो तेव्हा आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये असलेली मुख्य तटबंदी जी 45 फुटाची एवढी उंच आहे त्याच्या बुरुजांची आणि तटाची रचना दिसते. तिथूनच थोडंसं आपण जेव्हा पुढे बघतो तेव्हा आपल्याला इथे वाड्याची रचना केलेली दिसते आणि वाड्याला लागूनच डाव्या हाताला किल्ल्याची विस्तारत लांबवर गेलेली बाह्य तटबंदी देखील दिसते. चीनी दरवाजातनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा परत एक छोटंसं विस्तारित रणमंडळ आपल्या दृष्टिक्षेपात येते. इथे उजव्या बाजूला देवड्या आहेत ज्याचं पुरातत्व खात्याने खोलीत रूपांतरण केलं आहे आणि येथे आतमध्ये बरेच तोफगोळे आणि एक मोठी तोफ ठेवण्यात आलेली आहे. इथून जेव्हा आपण डावीकडे वर बघतो तेव्हा येथे तोफा आणि बंदुकांचा मारा करून येणाऱ्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रचंड महत्त्वाची सुरक्षित अशी रचना केलेली दिसते. येथून आपला प्रवेश त्या तोफांच्या जे आउटलेट्स आहेत त्यांच्या खाली असणाऱ्या पुढच्या दरवाजाकडे होतो. ह्या दरवाजातनं आत जाण्यापूर्वी आपण जेव्हा डाव्या हाताला बघतो तेव्हा आपल्याला एक लहान दरवाजा दिसतो. हा दरवाजा किल्ल्याच्या बाहेरच्या आणि आतल्या तटबंदीच्या मध्ये असलेल्या पॅसेजमध्ये पूर्ण किल्ल्याभोवती प्रदक्षिणा मारता येण्याची जी जागा आहे तेथे जातो. पण येथे न जाता आता आपण ह्या मुख्य दरवाजातनं आत शिरूया. मित्रांनो, 5व्या दरवाज्यातनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा 6व्या दरवाज्यात शिरण्यापूर्वी हा जी मुख्य तटबंदी आणि बाह्य तटबंदी याच्या मधोमध पुरातत्व खात्याने या किल्ल्यात सापडलेल्या काही तोफा मांडून ठेवलेल्या आहेत. या तोफा सुद्धा आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ह्या पहिल्या तोफेला सामान्य तोफच म्हणता येईल, पण ही दुसरी तोफ जी आहे याच्या तोंडाकडे अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या तिसऱ्या तोफेकडे पण अतिशय सुंदर नक्षीकामाचा नमुना म्हणून आपण पाहू शकतो. त्याचबरोबर या तोफा जिथे गाड्यावर ठेवण्यात येतात तिथे सुद्धा तुम्हाला नक्षीकामाचे अतिशय सुंदर काम केलेलं दिसेल. त्याचबरोबर जर तुम्ही ह्या तोफेच्या येथे बघितलं तर येथे अतिशय सुंदर पक्ष्यांची नक्षी काढण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ही भव्य तोफ बघता, ही तोफ किल्ल्यातल्या कुठल्या तरी बुरुजावर कदाचित विराजमान असावी. या तोफेची ही जी रचना आहे ही रचना बुरुजामध्ये बुरुजाचं जे टॅरेट असतं त्याच्यामध्ये गुंतवण्यात येते आणि ह्या रचनेद्वारे ही तोफ 360 अंशामध्ये फिरवण्यात येते. आणि जेव्हा ही तोफ डागली जाते तेव्हा ही अतिशय गरम होते, त्यामुळे त्या तोफेला हात लावता येत नसायचा. त्यामुळे ह्याची जी निमुळती पाठची रचना आहे ही रचना येथे अशी धक्का देऊन या तोफेला फिरवण्यासाठी वापरण्यात यायची. त्याचबरोबर आपण जेव्हा ही तोफ बघतो ही या तोफांच्या संग्रहातली सगळ्यात छान तोफ आहे. या बाकी सर्व लोखंडी तोफ आहेत, पण ही मात्र पंचधातूची तोफ आहे आणि ही कदाचित युरोपातनं बनवून आणण्यात आलेली असावी. तर ही तोफ जेव्हा आपण बघतो तेव्हा मला तुम्हाला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की बघा आता या तोफेची जी हँडल्स आहेत ही कुठल्या तरी कर्मदरिद्री माणसाने कापून नेलेली आहे. ही आपल्या देशाची एक सांस्कृतिक धरोहर आहे, विरासत आहे. या विरासतीला आपण जेव्हा असं नुकसान पोहोचवतो तेव्हा पर्यायाने आपण आपल्या देशाचंच नुकसान करतोय. तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे सर्व प्रेक्षकांना की जर तुम्ही असं कुठे बघितलं घडताना तर ते आवर्जून थांबवा आणि असं घडायला देऊ नका, कारण का हा जो सर्व ठेवा आहे हा महाराष्ट्राच्या वैभवाचा ठेवा आहे.
तर जेव्हा आपण ही तोफ अजून नीटपणे बघतो तेव्हा या तोफेच्या तोंडामध्ये आपल्याला तोफेचा गोळा देखील घालून ठेवलेला पाहायला मिळतो आणि ही अतिशय सुबक तोफ आहे. ही औसाच्या किल्ल्यामध्ये आल्यावर तुम्ही नक्कीच बघा अशी मी विनंती करतो. याच्या पुढे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला परत सामान्य तोफा बघायला मिळतात. त्याच्यापैकी ह्या तोफेच्या तोंडाकडे परत एका राक्षसासह किंवा सिंहाचं असं काहीतरी छान असं सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतं. त्याचप्रमाणे ह्या सर्व तोफांची खासियत आपल्याला पाहायला मिळते. या तोफांच्या पाठच्या भागामध्ये ही अशी चौकोनी खाचेची खळग्याची रचना आहे. आता माझ्या इतिहासाच्या अल्पज्ञानामुळे हे नक्की काय आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण आपल्या मान्यवर प्रेक्षकांपैकी कोणाला हे माहीत असल्यास जरूर कमेंटमध्ये हे आम्हाला सांगून आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा ज्ञान वाढवावं अशी मी विनंती करतो. बाकी ह्या तोफांची रचना सामान्य आहे की तोफ डागल्यावर गरम तोफ जेव्हा फिरवता यायला पाहिजे म्हणून यांना लांब लांब हँडल दिलेली आहे. तर अशा रीतीने ह्या तोफा बघून आपण जेव्हा आपली दृष्टी दरवाजाकडे वळवतो तेव्हा येथे आपल्याला अतिशय भव्य बुरुज दिसतो आणि त्याच्या खाली एका पीराची कबर देखील दिसते. ह्या बुरुजाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघाल तर या बुरुजाची जी रचना आहे ही अशी उतरती केलेली आहे. याच्या पाठी हेतू हाच आहे की या तोफगोळ्यांचा मारा जर या बुरुजावर झाला तर पायाकडची बाजू इतकी त्यांनी जाड ठेवली आहे की कितीही तोफांचे गोळे आदळले तरी हा बुरुज ढासळला नाही पाहिजे. आणि वरती मात्र दगडाचे आणि विटांचे हे जे विटांचं बांधकाम आहे हे इंग्रजांच्या काळात केलेलं आहे, फार नंतरच्या काळामध्ये 19व्या शतकात. पण बाकी मूळ बांधकाम मात्र संपूर्ण दगडाचेच आहे. तर अशा रीतीने तोफा बघून झाल्यावर 6व्या दरवाज्यातनं आत न शिरता मुख्य किल्ल्याच्या तटबंदीच्या आणि उपतटबंदीच्या मध्ये आपल्याला ह्या बाजूला एक इमारत दिसते ज्याला एक छानशी कमानीदार दरवाजा आहे. ह्याला राणी महाल या नावाने ओळखलं जातं, पण प्रत्यक्षात राणी महाल हा नसावा, कारण का किल्ल्याच्या दाराच्या आणि मुख्य तटबंदीच्या बाहेर राणी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींचे महाल इतिहास काळात कधीच नसायचे. कदाचित हा महाल ह्या किल्ल्याच्या किल्लेदाराचा वाडा असावा अशी जास्त शक्यता आहे, कारण का किल्लेदार हा किल्ल्याच्या सुरक्षेचा मुख्य असायचा आणि किल्ल्याच्या इनर आणि आउटर तटबंदीच्या मध्ये जेथे किल्ल्याच्या संरक्षणाची नाजूक जागा आहे त्याच मोक्याच्या ठिकाणी त्याचे निवासस्थान असणं जास्ती योग्य ठरतं. अर्थात याला ऐतिहासिक पुरावा नसल्याने ही केवळ शक्यताच आहे. तुम्ही जेव्हा ह्या इमारतीत आत येतात तेव्हा तुम्हाला येथे भिंतीमध्ये चौतर्फा विविध कोनाडे तयार असलेले दिसतात. ह्या कोनाड्यांचा उपयोग विविध वस्तू ठेवण्यासाठी होत असावा. येथे ह्या वास्तूच्या मध्यभागी एक पाणी साठवण्याची देखील जागा आपण पाहू शकतो. आपण हा तलाव बघून जेव्हा आपली दृष्टी वर करतो तेव्हा आपल्याला तिथे पुढे एक दरवाजा दिसतो. या दरवाजातूनच पुढे जाऊन आपल्याला या किल्ल्यातला पुढच्या वास्तू दर्शन करायचे आहे. जेव्हा आपण या दारातनं पुढे येतो तेव्हा आपण या किल्ल्याच्या परकोटाच्या म्हणजेच बाह्य तटबंदीवर पोहोचतो. या बाह्य तटबंदीवरून आपल्याला उजव्या हाताला दिसणारी आतली भव्य अशी 45 फुटाची तटबंदी पाहायला मिळते आणि त्याचा दगडी भिंतीचा भाग आणि वरचा विटांचा चर्यांचा भाग आपलं लक्ष वेधून घेतो. येथून पुढे आपण आता इशरत महाल नावाच्या वास्तूमध्ये जाऊया. इशरत महाल ह्या इमारतीच्या दरवाजावरच आपल्याला एक महत्त्वाची ऐतिहासिक खूण दिसते, तो म्हणजे येथे असलेला फारसी शिलालेख. हा फारसी शिलालेख काय आहे नक्की, म्हणजे याचं भाषांतर काय आहे हे बघण्याचा शोधण्याचा मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काही ते मिळू शकलो नाही. पण आपण ह्या शिलालेखाची नोंद मनात ठेवून पुढे इशरत महाल या वास्तूमध्ये प्रवेश करूया. ही फारच छोटीशी वास्तू आहे आणि ह्याचा छप्पर वगैरे पडून गेला आहे. आतमध्ये केवळ आता आपल्याला ही भिंत दिसते आणि येथे कोपऱ्यामध्ये एक खास वेगळी रचना केलेली आहे, ती म्हणजे परकोटात असलेला हा शौचकूप. येथे जुन्या काळी कदाचित महत्त्वाच्या अधिकारी व्यक्तींची शौचालयाची व्यवस्था केलेली असावी, कारण का येथे केलेले प्रातर्विधी त्याचा जो मल आहे त्याचं निस्सारण बाहेर खंदकाच्या दिशेने ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची मानवी घाण या किल्ल्यात न व्हावी. येथेच बाजूला आपल्याला अजून एक छोटी खोली दिसते आणि या खोलीमध्ये बंदुकांच्या माऱ्याचे दोन कोन साधून बनवण्यात आलेली जंगी देखील आपण पाहू शकतो. अशाच प्रकारच्या जंग्या आपण आमच्या तारापूर किल्ल्याच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिल्या होत्या.
तर अशा रीतीने हे ह्या किल्ल्यामधल्या इशरत महालाचं वास्तुदर्शन करून आता आपण परत जसे आलो तसंच तोफांच्या इकडे असलेल्या 6व्या दाराकडे परत जाऊया. अशा रीतीने इशरत महालातनं जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपण बाह्य तटबंदीच्या एका बुरुजावर येऊन पोहोचतो. येथून आज आपल्याला अंतर्गत तटबंदीचे अतिशय भव्य असे 3 बुरुज दिसतात. ह्या तिन्ही बुरुजांची खासियत म्हणजे तुम्ही जेव्हा नीट बघता तेव्हा ह्या बुरुज असे साधारण स्लोपमध्ये त्याला स्लांटिंग आकार दिलेला आहे. म्हणजे हे सरळ उभे नसून तिरक्या तिरक्या भागाने म्हणजे पायाकडे अतिशय रुंद आणि वर त्याच्या चर्यांच्या बाजूला निमुळते असे होत गेलेले आहेत. याच्या पाठी कारण असं आहे की जेव्हा बाहेरून तोफेचा मारा होतो तेव्हा ह्याच्या निमुळत्या तिरक्या आकारामुळे तोफेचा गोळा डायरेक्ट भिंतीवर न आदळता त्याच्या स्लँटिंग आकारावरून त्याच्या निमुळत्या उतरत्या आकारावरून वर उसळतो आणि बुरुजाला जास्ती नुकसान होत नाही. त्याचबरोबर आता आपण बाह्य तटबंदीत उभे असल्याने आपल्याला हे बाह्य तटबंदीची बाहेरची बाजू पाहायला मिळते. आता आपण हे जे अहशमात प्रवेशद्वार होतं जिथून किल्ल्यात प्रवेश केला 2 नंबरचं ते बघू शकतो. तेथे केंद्रीय होणारा जो हल्ला आहे तेथे येणाऱ्या आक्रमणकारी सैन्याला ह्या बुरुजावर उभे राहून बंदूक आणि तोफांच्या माऱ्याने यथायोग्य त्यांचा प्रतिकार करण्यात येत असे. त्याचबरोबर जेव्हा आता आपण येथे बघतो येथे आपल्याला या किल्ल्याच्या खंदकाचा आवाका नीटपणे ध्यानात येतो. तुम्ही जर नीट बघितले तर ह्या बाह्य तटबंदीपासून खंदकाची जी समोरची बाजू आहे ती जवळजवळ 100 ते 200 फूट लांब आहे. त्याच्यामुळे हा खंदक घोड्याच्या उडीने किंवा माणसांना नुसता पार करता येणं अशक्य होतं. येथे आतमध्ये पाणी आणि दलदल असायची त्यामुळे आक्रमणकारी सैन्य सरळ तटाला भिडू शकत नसायचं. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा इथे नीट बघाल तेव्हा तुम्हाला येथे रेवणी दिसते. रेवणी म्हणजे खंदकाच्या बाह्य भागाची जी भिंत आहे त्याला रेवणी म्हणतात. ह्या रेवणीचा उद्देश हाच होता की खंदकाची त्या बाजूची समोरची जी बाजू आहे ती काही केल्या शत्रूला तोडता येऊ नये आणि त्या रेवणीच्या पलीकडे उतार दिलेला असायचा. कारण की शत्रू जर वेढा घातला आणि शत्रूने वेढा घालून तिथे तोफा आणल्या तर त्या तोफा नॅचरली त्या बाजूला उतार असल्यामुळे अशा आकारात यायच्या आणि त्याच्यामुळे तोफांचा मारा डायरेक्ट किल्ल्यावर होऊ शकायचा नाही. अशा रीतीने ह्या किल्ल्याला तिहेरी आणि प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे. पहिलं म्हणजे रेवणी, त्याच्यानंतर खंदक, त्याच्यानंतर हा परकोट म्हणजेच बाह्य तटबंदी आणि त्याच्यानंतर अंतर्गत तटबंदी. अशा रीतीने भव्य संरक्षक कवचाखाली लष्करीदृष्ट्या औशाचा किल्ला अतिशय सक्षम आणि सुरक्षित बनवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो अशा रीतीने मी तुम्हाला बुरुजांचं कसं लष्करीदृष्ट्या स्थापत्यशास्त्र आहे ते समजावलं. आता आपण बाह्य तटबंदी आणि अंतर्गत तटबंदी ह्याच्या मधल्या भागात आहोत. ह्या मधल्या भागालाच परकोट म्हणतात किंवा ह्याला लष्करी टर्मिनॉलॉजीमध्ये शेर हाजी असं सुद्धा नाव प्राप्त झालेलं आहे. तर या शेर हाजीतनंच चालता चालता आपण आता परत 6व्या दरवाज्यातनं किल्ल्यात प्रवेश करणार आहोत. पण तत्पूर्वी तेथे जाता जाता मी तुम्हाला या किल्ल्याच्या प्राचीन इतिहासाची छोटीशी गोष्ट सांगतो. औशाचा किल्ला आज जरी इस्लामी वास्तुशैलीने नटलेला दिसला तरी मुळात हा किल्ला हिंदू राजवटींमध्ये बांधण्यात आला. ह्या किल्ल्याचं मूळ शोधायला गेलं असता आपल्याला चालुक्य आणि राष्ट्रकूट काळापर्यंत पाठी जावं लागतं. राष्ट्रकूट आणि चालुक्य राजवंशाच्या काळात औसा हे दिगंबर जैन पंथाचे दक्षिणेतलं एक प्रमुख केंद्र होतं. इसवी सन 696 ते इसवी सन 733 ह्या काळामध्ये बदामीच्या चालुक्य शाखेतला राजा विजयादित्य ह्याच्या बोरगावच्या ताम्रपटात औशाचा पहिला उल्लेख उच्छिव चंत्वारिशत ह्या नावाने येतो. 9व्या शतकात राष्ट्रकूट सम्राट अमोघ वर्ष ह्याच्या काळामध्ये जैन पंडित जिनसेन ह्यांच्या ग्रंथामध्ये औच्छ म्हणून औशाचा उल्लेख सापडतो. 11व्या शतकात जैन पंडित कनकमर ह्यांच्या करकंडचिरीव या ग्रंथात असाई नगरी म्हणून देखील औशाचा उल्लेख येतो. यादव साम्राज्याचा मुख्य सेनापती खोलेश्वर याने खोदवून घेतलेल्या अंबेजोगाईच्या शिलालेखात औसदेश म्हणून औशाचा उल्लेख शके 1150 म्हणजेच इसवी सन 1228 सालचा सापडतो. औशाच्या इतिहासामधल्या पुढच्या पानांच्या नोंदी तपासताना आपण जेव्हा मध्ययुगीन काळामध्ये येतो तेव्हा औशाचा उल्लेख गुलशनी इब्राहिमी या फेरिश्ता लिखित ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो. त्याचबरोबर मुघल दरबारच्या मासिरे आलमगिरी या ग्रंथात देखील औशाच्या इतिहासाच्या नोंदी सापडतात. यादव, खिलजी, तुघलक,
ह्या राजसत्तांच्या काळात म्हणजेच 1318 ते 1347 पर्यंत ह्या भागांमध्ये केंद्रीय सत्ता अस्तित्वात नव्हती. त्यामुळे फारसा लिखित इतिहास मात्र मिळत नाही. 1347 साली हसन गंगू बहमनी देवगिरीच्या किल्ल्यात दख्खनची प्रथम सुलतानशाही स्थापतो. बहमनी सुलतान त्याच्या पुढे गुलबर्गा आणि बिदर येथे देवगिरीची राजधानी स्थलांतरित करतात आणि तेव्हापासनं औसा किल्ल्याला लष्करी महत्त्व येते. कारण उत्तरेतनं दक्षिणेत जाणाऱ्या ज्या बिदर किंवा गुलबर्ग्याच्या राजधानीच्या राजरस्त्यावर औसा किल्ल्याचं स्थान येतं आणि त्याला लष्करी महत्त्व प्राप्त होतं. आणि राजधानीपासून उत्तरेत जाण्याच्या मार्गावरच असल्याने त्याला बाजारपेठेचे सुद्धा स्थान प्राप्त होतं. पुढे 1463 ते 1482 ह्या काळामध्ये तिसरा महमूद शाह बहमनी याचा वजीर महमूद गावा याने आज दिसणारं जे बांधकाम आहे ते करून घेतले आणि औशाची पुनर्रचना केली अशी इतिहासात आपल्याला नोंद सापडते. ह्याच्या पुढे 1482 ते 1518 ह्या काळामध्ये शहाबुद्दीन महमूद बहमनी याने बिदरचा सुभेदार कासिम बेरीद याला औसा, उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातला कांधार हे 3 किल्ले जहागीर दिल्याचे नोंद सापडते. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण इतिहासाचा आढावा घेतला. आता औसा किल्ल्याच्या मुख्य तटबंदीला असलेल्या ह्या 6व्या दारातनं आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. हे 6वं भलभक्कम असं दार आहे आणि ह्याला हल्लीच पुरातत्व खात्याने जुनी लाकडी दारं जी आहेत ती अतिशय जीर्ण झाल्याने नवीन दारं बसवलेली आहेत. आपण बघू शकता की जरी हे नवीन दार असलं तरी पुरातत्व खात्याने अतिशय उत्तम रीतीने जुन्या पद्धतीने लाकडी दारं आणि त्याच्यावर असलेली लोखंडी फुलाफुलांची नक्षी करून अतिशय चांगला दरवाजा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला साखळ्या, दिंडी दरवाजा अशी सर्वच ऐतिहासिक वैशिष्ट्य आपण पाहू शकतो. येथून आपला आत प्रवेश होतो आणि आपल्याला येथेच उजव्या बाजूला तटबंदीवर जाण्यासाठी असलेला जिन्यांचा रस्ता दिसतो. आणि जेव्हा आपण कमानींकडे नजर फिरवतो तेव्हा त्यावर असलेली इस्लामी वास्तुशैलीची झाक स्पष्टपणे जाणवते. येथे आपल्याला अतिशय सुंदर कमानदार देवड्यांची रचना केलेली दिसते. अतिशय सुंदर असलेल्या ह्या देवड्या मात्र हल्ली काही कर्मदरिद्री लोकांनी आपली नावं आणि फालतूचे प्रेमाचे संदेश लिहून अतिशय घाण करून ठेवलेले आहेत. येथून आपला प्रवेश प्रांगणात होतो. येथे 21 कमानींची रचना असलेल्या देवड्या आहेत. आजही या देवड्या अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. कारण ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जेव्हा येथे निजामाचं राज्य होतं तेव्हा निजामाच्या अखत्यारीत हा किल्ला होता आणि औसा तालुक्याचे मुख्यालय म्हणजे तहसीलदार कचेरी ह्याच देवड्यांच्या प्रांगणात होती. आपण ह्या ज्या समोर खोल्या बघत आहोत ह्याच खोल्यामध्ये एकेकाळी औसा तालुक्याचे तहसीलदार बसून निजामाचा राज्यकारभार हाकायचे. त्यामुळे हा जो भाग आहे हा अतिशय चांगल्या अवस्थेत अजूनही आपण पाहू शकतो. अर्थात येथे पुरातत्व खात्याने सुद्धा आता पुनर्निर्माणाचे आणि जीर्ण अवशेषांच्या दुरुस्तीचे काम काढलेले आहे. येथून दक्षिणेच्या दिशेने आपण जेव्हा आपला मार्ग आक्रमण करत असतो तेव्हा आपल्याला हा शेवटचा 7वा घड्याळ दरवाजा दिसतो. अर्थात या घड्याळ दरवाजाची कमान थोडीशी ध्वस्त स्वरूपात आहे, पण तेथून आपल्याला पाठी मशीद दिसते आणि येथे आपला प्रवेश किल्ल्याच्या अंतर्गत भागात होतो. ही जी समोरची पाऊलवाट आहे ही किल्ल्याच्या पुढच्या वास्तुवैभवाकडे आपल्याला घेऊन जाते. येथून चालतानाच डाव्या बाजूला आपण किल्ल्याची जी अंतर्गत तटबंदी आहे ती किती भक्कम आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. खाली दगडी बांधकाम, वर चर्यांचं विटांचं बांधकाम, त्याचा आढावा देखील घेत आपण पुढे किल्ल्या आत शिरतो. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण हे किल्ल्याचे 7ही दरवाजे पार करून शेवटचा जो घड्याळ दरवाजा आहे तोही बघून आतमध्ये आलो. इथून आपण आता सरळ चालत आता आपल्याला ही समोरची जी वास्तू दिसते ती ह्या नकाशात दाखवलेलं कोठार आहे. तर आता आपण ह्या कोठाराकडे जाऊया आणि हे कोठार कसं आहे ते बघूया. तर हा रस्ता जो उजवीकडे जातो हा कोठाराकडे जातो. ह्याच्या बाह्य बाजूच्या 3च कमानी सध्या अजूनही इतिहासाची काळाशी झुंजत आपलं अस्तित्व राखून आहे आणि येथून पुढे कोठाराकडे जाण्याचा आपल्याला मार्ग दिसतो. येथून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला या कोठाराची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना दिसते. कोठारात सामान्यपणे तळमजल्यावरून आत जाण्याचा मार्ग असतो
पण येथे मात्र तळघरात जाण्याचा मार्ग आहे. येथून आतमध्ये प्रचंड अंधार असल्यामुळे आम्ही काही जात नाही, पण तुम्हाला ह्या तळघराची क्षणचित्र मात्र आम्ही दाखवू शकतो. या प्रचंड भव्य अशा कोठारामध्ये या किल्ल्याचा दारुगोळा साठवून ठेवला जात असावा असा इतिहासकारांचा अंदाज आहे. कारण हे नक्की अन्नधान्याचे किंवा इतर वस्तूंचे कोठार होते की दारुगोळ्याचा कोठार होते याचा कुठेही लिखित पुरावा मात्र सापडत नाही. याचबरोबर या कोठाराच्या गच्चीत जाण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे पायरी मार्ग दिसतो. तर अशा रीतीने कोठाराची पाहणी करून आपण आता या किल्ल्यातल्या सगळ्यात सुंदर रचना असलेल्या जलमहालाकडे जाऊया. दारुगोळा कोठाराच्या थोडंसंच पुढे आपण पाऊलवाटेने जेव्हा येतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला आपल्याला एक उथळ कमी खोलीचा आता सध्या सुकलेल्या अवस्थेत असलेला हा तलाव दिसतो. ह्या तलावाच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्याला ह्या तलावाच्या खालती जाण्याचा मार्ग दिसतो. येथेच औसा किल्ल्याचं अतिशय सुंदर असं वास्तुवैभव दडलेलं आहे. कारण ह्या भुयारातनं जेव्हा आपण आत शिरतो तेव्हा अतिशय उथळ अशा खोलीचा हा जो तलाव आहे वरच्या बाजूला, त्या तलावाच्या चक्क खालती जाण्याचा मार्ग आपल्याला दिसतो. आणि येथे खालती ह्या अरुंद भुयारातनं आपण दबकत जेव्हा आत येतो तेव्हा आपल्या आश्चर्याला पारावार उरत नाही. कारण जवळजवळ 70 फूट लांब आणि 45 फूट रुंद असा प्रचंड मोठा जलमहाल आपल्याला येथे दर्शन देतो. हा जो जलमहाल आहे येथे आपल्याला काही तोफगोळेसुद्धा ठेवलेले आढळतात. दख्खनच्या कमी पावसाच्या आणि अतिशय उष्ण कोरड्या वातावरणामध्ये असणाऱ्या औसा किल्ल्याच्या संदर्भात तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञांनी ही अतिशय सुंदर अशी पाण्याचा वापर करून थंडावा निर्माण करणारी वास्तू बनवली हे निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण वर अतिशय उथळ पाण्याचा साठा ठेवून खालती ह्या खोलगट भागामध्ये अतिशय सुंदर असा हा जलमहाल निर्माण करण्यात आलेला आहे. ह्याच्या एका कोपऱ्यात जेव्हा आपण जातो तेव्हा येथे आपल्याला एक जिवंत झरा देखील दिसतो. तर अशा रीतीने हा अतिशय सुंदर असा जलमहाल औसा किल्ल्याचे निश्चितच एक कौतुकास्पद वास्तुवैभव आहे. येथे आवाज अतिशय सुंदररित्या घुमतो. असा हा सुंदर जलमहाल पाहून औसा किल्ल्याचे स्थळदर्शन आपण असेच पुढे सुरू ठेवूया. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण जलमहालाचं निरीक्षण केलं आणि या किल्ल्यातलं दारुगोळ्याचं किंवा अन्नधान्याचं कोठारही बघितलं. आता येथून तीच पाऊलवाट जेव्हा पुढे येते तेव्हा किल्ल्याच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला हा महत्त्वाचा असा जलस्रोत मिळतो. या विहिरीचं नाव आहे कटोरी विहीर आणि ही सामान्य विहीर नसून या विहिरीला पाण्याच्या लेवलपर्यंत जाण्यासाठी पायऱ्याही केलेल्या आहेत, ज्या तुम्ही इथे बघू शकता. येथे पहिल्या मजल्यावरून सज्जा देण्यात आलेला आहे आणि खालचा जो अर्धवट बुडालेला जो कोनाडा आहे तेथे पायऱ्या आहेत जिथपर्यंत आपण आता जाणार आहोत. पण तत्पूर्वी या विहिरीचं आश्चर्यही मी तुम्हाला दाखवतो. जो बांधकामशास्त्रातला बारकावा आहे, तुम्हाला इथे ही जी वास्तुरचना दिसते ह्या वास्तुरचनेला कोणेकेकाळी कप्प्या पुलीज होत्या आणि ह्या पुलीजने खालती रहाट होते. या रहाटाद्वारे हा पाणी उपसलं जायचं आणि त्या तिथे जी रचना आहे तेथे ते पाणी साठवलं जायचं आणि तिथून खपारी नळ जे असायचे, जे अंतर्गत नळ असायचे खपारी नळ, त्या नळांद्वारे ह्या किल्ल्याला अंतर्गतरित्या पाणी पुरवठा केला जायचा. तर अशा रीतीने ही जी विहीर आहे ही आता आपण आतल्या बाजूने स्टेपवेल जे आहेत, या विहिरीच्या पायऱ्या ज्या आहेत त्या कशा पाण्यापर्यंत जातात ते पाहण्याचा प्रयत्न करूया. विहिरीच्याच पाठच्या बाजूने विहिरीच्या पाण्याच्या पातळीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला पायऱ्यांची निर्मिती केलेली दिसते. ही 12 पद्धतीची विहीर असून अतिशय सुंदर पद्धतीने ह्याच्या पायऱ्यांची रचना केलेली आहे. लातूरसारख्या कमी पावसाच्या उष्ण प्रदेशामध्ये असताना देखील औसा किल्ल्यामध्ये जलस्रोतांची किती सुंदर निर्मिती केलेली आहे ह्याचं म्हणजे ही विहीर आदर्श उदाहरण आहे. अर्थात उपसा नसल्यामुळे आता या विहिरीच्या पाण्याची अतिशय दैनावस्था झालेली आहे आणि याच्यात खूप गाळ केर कचरा सापडलेला आहे. या विहिरीच्या समोरच असणाऱ्या बुरुजावर जेव्हा आपण येतो तेव्हा या बुरुजाच्या प्रचंड विस्ताराच्या गोलाकार भागात फिरताना आपण चर्यांच्या दरम्यान येतो आणि येथून आपल्याला अंतर्गत तटबंदीवरून बाह्य तटबंदीचं विस्तृत दर्शन होतं.
बाह्य तटबंदीच्या प्रचंड मोठ्या बुरुजाच्या गोलाकारामध्येच ह्या किल्ल्यातली दुसरी विहीर, ज्याला आपण तवे विहीर म्हणून ओळखतो, ती विहीर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय विस्तीर्ण आणि खोल पाण्याने भरलेली अशी ही विहीर आहे आणि ही बाह्य तटबंदीच्या बुरुजाच्या तटबंदीचाच उपयोग करून किल्ल्याच्या परिघामध्ये घेण्यात आलेली आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला विस्तृत असा खंदक आणि खंदकाची रेवणी बघायला मिळते. अशा रीतीने हे अतिशय सुंदर दृश्य असते. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण कटोरा विहीर आणि तवे विहीर बघितली. तवे विहीर आपण ज्या बुरुजावरून बघितली त्याच बुरुजावर आपल्याला ही मकरमुखी तोफ दिसते. तुम्ही अंदाजच लावू शकता ही किती भव्य आहे. ही जवळजवळ एक 10-1 फूट लांब तोफ असेल, जी तोफ ह्याच बुरुजावरच्या ह्या टॅरेटवर ठेवून येथून मारा केला जायचा. आणि ह्या तोफेची खासियत म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की ह्याला मगरीच्या तोंडाचा आकार दिलेला आहे आणि ह्यांच्या नक्षीदार मिशा वगैरे दाखवलेल्या आहे आणि ह्याचे दात एकदम विक्राळ जबडे वासून ही तोफ एकेकाळी शत्रूवर अग्निप्रलय करायची. तर अशा रीतीने आम्ही जसं आमच्या मागच्या परंडा किल्ल्याच्या किंवा विजापूर किल्ल्याच्या आमच्या स्थलदर्शनामध्ये तुम्हाला विविध तोफा दाखवल्या, तसंच औसा किल्ला देखील तोफांचं एक विविध स्वरूपाचं भांडारच म्हणावं लागेल असं आहे. तर आता आपण ही तटबंदीची प्रदक्षिणा इथून अशी पुढे चालू ठेवूया आणि बघूया पुढच्या बुरुजावर कुठल्या विविध प्रकारच्या तोफा पाहायला मिळतात. इतिहासाच्या कालपटाकडे पुढे नजर टाकली असता आपल्याला दिसून येते की हाच शहाबुद्दीन महम्मद शाह बहामनी सुलतानशाहीचा अखेरचा सुलतान ठरतो. कारण 1489 साली बहामनी सुलतानशाहीची 5 शकले पडतात आणि 5 स्वतंत्र सुलतानशाह्या दख्खनच्या प्रदेशात सुरू होतात. ह्याचपैकी बिदरचा बेरीद कासिम स्वायत्त बनतो आणि शेवटचा सुलतान शहाबुद्दीन महम्मद नामधारी बहमनी प्रमुख बनून राहतो. कासिम बेरीद हा वजीर बनतो आणि सर्व सत्ता मात्र स्वतः हातात घेतो. पुढे 1499 साली युसुफ आदिल शाह, मलिक अहमद निजाम शाह, इमादुल मुल्क इमाद शाह अशा 3 सुलतान एकत्र येतात आणि कासिम बेरीदला हरवतात. तेव्हा मात्र कासिम बेरीद जीवाच्या भयाने औशाच्याच बळकट किल्ल्याच्या आश्रयाला येतो अशी नोंद आपल्याला इतिहासाच्या दप्तरांमध्ये सापडते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आमिर बेरीद हा पुढचा बेरीद शाह सुलतान बनतो आणि बिदरला बेरीदशाही सुलतानशाहीची स्थापना करतो. पुढे 1548 साली नगरचा निजामशाह बुरहान पहिला औशावर आक्रमण करतो आणि औशाचा किल्ला बेरीदशाहीकडनं निजामशाहीमध्ये दाखल होतो. 1548 पासनं ते 1636 पर्यंत दीर्घ कालखंड औसाचा किल्ला अहमदनगरच्या निजामशहांच्याच ताब्यात राहतो. पुढे मात्र 1599 साली मुघल सम्राट अकबर हा अहमदनगरच्या किल्ल्यावर हमला करतो. निजामाची राजधानी पडते, पण निजामशाहीचा वजीर सिद्दी मलिक अंबर हा निजामशाही मात्र हरू देत नाही. तो परंड्याच्या किल्ल्यापर्यंत माघार घेतो आणि निजामशाही मुघलांच्या हाती पडू न देता लढत राहतो. तेव्हा निजामशहाचा छोटा वारसदार राजपुत्र मुर्तिजा निजाम औशाच्या किल्ल्यामध्येच सुरक्षिततेच्या कारणासाठी हा जो आपला मलिक अंबर आहे तो आणून ठेवतो. अशा रीतीने औशाचं लष्करी महत्त्व आपल्याला नजरेला येतं. 1602 साली निजामशहाची राजधानी अल्पकाळासाठी का होईना औशात स्थलांतरित केली जाते, कारण उत्तरेच्या दिशेने मोगलांचं कराल असं विशाल लष्करी बळ निजामशाहीला चिरडत असतं. ह्याच काळात किल्ल्याच्या तटबंदीची पुनर्रचना मलिक अंबर वजीर औशात वास्तव्याला राहून बराच वेळेला करतो. त्यामुळेच काही काळाकरता निजामशाहीच्या सरकारी कागदपत्रांमध्ये औशाचे नामांतर अंबरपूर म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळते. 1630 ते 1636 मलिक अंबरच्या मृत्यूनंतर ह्या 6 वर्षाच्या काळामध्ये दुबळ्या निजामशाहीविरुद्ध मोगल प्रचंड आघाडी उघडतात. मोगलांचे आक्रमण निजामशाही किल्लेदार सहन करू शकत नाही आणि मोगलांना शरण जातो. अशा रीतीने 1636 साली हा किल्ला मोगलांच्या ताब्यात जातो. ह्या काळामध्ये बादशाह शहाजहान हा मोगलांच्यातर्फे दिल्लीवर बादशाह असतो. इतिहासाचं जेव्हा आपण पुढचं पान उलटतो तेव्हा 1636च्या नंतरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना दख्खनच्या प्रदेशात झालेली दिसते. पण प्रचंड मोगली आणि आदिलशाही बळामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा स्वराज्य मात्र
औस्यापर्यंत विस्तारले जाऊ शकत नाही. पण औस्याचा किल्ला मात्र दुरूनच छत्रपतींच्या या विस्तारणाऱ्या स्वराज्याकडे लक्ष ठेवून असतो. 1688च्या नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे 1680 साली निधन होते आणि त्याच्या पुढे छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या विरुद्ध स्वराज्याचा लढा अखंडपणे चालू ठेवतात. त्याच काळामध्ये खासा औरंगजेब स्वराज्य चिरडण्यासाठी दख्खनमध्ये उतरलेला असतो. तेव्हा औरंगजेब ह्या किल्ल्यामध्ये आल्याच्या नोंदी आपल्याला सापडतात. ह्याच काळामध्ये किल्ल्यामध्ये मशीद बांधली जाते आणि किल्ल्यामधल्या मशिदीत तसा शिलालेखसुद्धा आपल्याला सापडतो की सोहराब खान किल्लेदार असताना औरंगजेबाच्या हुकमाने किल्ल्यामध्ये मशीद स्थापन केलेली आहे. 1699 ते 1707 ह्या दीर्घ कालखंडामध्ये धनाजी जाधव आणि जुल्फिकार खान यांच्यामध्ये औसा आणि उदगीर भागात बऱ्याच वेळेला मराठा मुघल चकमकी घडल्याच्या नोंदी आपल्याला मुघल दरबारच्या अखबारांमध्ये सापडतात. कसे का असेना 1636 ते 1724 असा प्रदीर्घ कालखंड मोगलांचं ह्या औसाच्या किल्ल्यावर वर्चस्व असते. 1724 साली मात्र मोगलांची दिल्लीतली केंद्रीय सत्ता दुबळी पडते आहे असं बघून मोगलांचाच दक्षिणेतला निजाम म्हणजे गव्हर्नर जनरल, ज्याच्याकडे 6 सुभ्यांच्या चौथाई आणि करवसुलीचे हक्क असतात, तो स्वतःची स्वतंत्र आसिफजाही निजामशाही स्थापन करतो आणि इकडचा स्वतंत्र सत्ताधीश बनतो आणि औशाचा किल्ला ह्याच हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात जातो. मित्रांनो, आपण तवे विहीर बघितली आणि कटोरा विहीर बघितली, त्याच्यानंतर मकरमुखी तोफ बघितली आणि तटबंदीवरून चालत चालत आपण ह्या किल्ल्याच्या अजून एका कोपऱ्यात येऊन पोचलो. औसा किल्ल्यावर असणाऱ्या अतिशय दुर्मिळाती दुर्मिळ तोफांच्या वैभवातली ही तोफ आपण आता इथे बघत आहोत. तुम्ही म्हणाल या तोफेला पिंजरा घातला आहे, कारण की हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे की ह्या अत्यंत मौल्यवान ऐतिहासिक ठेव्याची इथे लोकांना किंमत नसल्याने, ही केवळ पंचधातूची तोफ असल्याने ह्याचे टवके तोडून लोकांनी नेऊ नयेत याच्यासाठी पुरातत्व खात्याने ह्या तोफेच्या संरक्षणासाठी हा पिंजरा घातला आहे. पण तुम्ही म्हणाल या तोफेमध्ये विशेष असं काय आहे, तर भारतामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच असे बरेच परकीय सत्ताधीश येऊन गेले किंवा त्यांचे व्यापारी आपल्या सत्ताधीशांना तोफा विकायचे आणि बंदुका विकायचे. पण ह्या तोफेचं महत्त्व असं की ही तोफ स्पेनची आहे. स्पेनचे परकीय व्यापारी कधीही भारतात आले नाही. फिरंग्यांनी, पोर्तुगीजांनी, फ्रेंचांनी त्यांच्या कॉलनीज भारतात स्थापल्या आणि त्यांच्याद्वारे त्यांचा व्यापार चालायचा. ते इकडच्या सत्ताधीशांना तोफा पुरवायचे. पण ही स्पेनच्या देशातनं आलेली तोफ आहे, जी महाराष्ट्रामध्ये किंवा बाकी दक्षिण भारतामध्ये कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. ती औस्याच्या ह्या किल्ल्याच्या बुरुजावर अस्तित्वात आहे. आता हे तुम्ही ओळखू कसं शकाल की ही स्पेनची तोफ आहे, तर आजही स्पेनच्या झेंड्यामध्ये स्पेनच्या राजाचं राजचिन्ह म्हणून जे नमूद केलेलं आहे ते तुम्हाला ह्या तोफेच्या शिरोभागावर कोरलेलं दिसेल. हे जे चिन्ह आहे हे स्पेनच्या राजाचं चिन्ह आहे. त्यावरून ओळखता येतं की ही जी तोफ आहे ही स्पेन देशामध्ये निर्माण झालेली होती आणि कदाचित पोर्तुगीजांच्याद्वारे ही तोफ बहामनी किंवा आदिलशाही काळामध्ये औसाच्या म्हणजे तत्कालीन सुलतानांनी विकत घेऊन औसाच्या किल्ल्यामध्ये स्थानापन्न केली असावी. तर अशा रीतीने ह्या तोफेचं दर्शन करून आपण आपली गडफेरी तशीच पुढे सुरू ठेवूया. तर मित्रांनो, जशी आपण स्पॅनिश तोफ बघितली त्याच्या पुढे आपला एक भारतीय तोफेचा कलाविष्कार आपण इथे बघू शकतो. ही बांगडी पद्धतीची तोफ आहे. ती तोफ जी आहे ती आपण जी स्पॅनिश तोफ बघितली किंवा मगाशा सर्व तोफा बघितल्या त्या वितळलेल्या धातू साच्यामध्ये ओतून थंड करून घडीव लोखंडाच्या किंवा घडीव मिश्रधातूच्या तोफा असायच्या. पण ही भारतीय पद्धतीची तोफ वेगळ्या पद्धतीने बनवली गेलेली आहे. ही तोफ जी आहे ह्याला बारीक बारीक ह्या धातूच्या बांगड्या म्हणजे धातूच्या रिंग्स एकमेकांना गरम करून जोडून त्याच्यावर घणाचे घाव घालून घट्ट बसवून तयार केलेली आहे. त्यामुळे ह्या तोफेला बांगडी म्हणजे जसे की धातूच्या बांगड्या एकमेकांना जोडून ह्याचा शेप तयार केलेला आहे दंडगोल आणि त्याच्याद्वारे ही तोफ तयार केलेली आहे, म्हणून याला बांगडी पद्धतीची तोफ म्हणतात. ही तोफ भारतात तयार केलेली आहे आणि अशी ही औसा किल्ल्यामधल्या तोफांच्या खजिन्यापैकी एक वेगळा कलाविष्कार आपल्यापुढे सादर करते. तर मित्रांनो, आता आपण वेगवेगळ्या बुरुजांवरच्या ह्या तोफा बघितल्या. तुम्ही जर नीट बघितलं असेल तर प्रत्येक बुरुजावर एक तोफ दिसते आणि तेथे गोलाकार एक असा हौद दिसतो.
ह्या इथे तो अष्टकोनी आहे, काही ठिकाणी षटकोनी आहे, काही ठिकाणी चौकोनी आहे. मुळात या हौदाचं प्रयोजन तोफेच्या बाजूला का आहे, तर तोफ डागल्यावर ती प्रचंड गरम व्हायची, तर पटापट ती थंड करून पुढचा गोळा डागता यावा म्हणून इथे पाणी भरून ठेवलं जायचं. आणि याच्याबरोबर तोफचीनकडे एक छोटं युनिट असायचं इतर मदतनीसांचं. तोफ डागल्यावरच इकडून पाणी घेऊन ओल्या फडक्यानी ती तोफ पुसली जायची की जेणेकरून ती थंड झाली पाहिजे आणि पुढचा गोळा आणि दारूगोळा भरून डागण्यासाठी सज्ज झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल एवढं थंड करण्याची काय गरज आहे, तर त्याचा प्रॉब्लेम असा असायचा, अतिशय तापलेल्या तोफेत जर तुम्ही दारूगोळ्याची दारू भरली तर ती तिथेच गरमीने पेट घेऊन गोळा डागायच्या आधीच तोफ फुटायची भीती असायची. त्याच्यामुळे प्रत्येक तोफेचा बार उडवल्यावर तिला थंड करून पुढचा बार डागणं गरजेचं असायचं. त्याच्यासाठी प्रत्येक बुर्जावर तोफेच्या बरोबरीने तुम्हाला हे पाण्याचं कुंड दिसतं. तर हे कुंड बघून आता आपण आपल्या गडफेरीची जी उरलेली भ्रमंती आहे ती अशीच पुढे चालू ठेवूया. औसा किल्ल्याच्या इतिहास पर्वाच्या शेवटच्या कालखंडात मात्र 1760 साली स्वराज्याचा परिसस्पर्श औसाचा किल्ला अनुभवतो. 1760 साली पेशव्यांचा धाकटा भाऊ सदाशिवराव भाऊ आणि निजाम यांच्यात उदगीरच्या किल्ल्याजवळ प्रचंड मोठे युद्ध होते. ह्यामध्ये हैदराबाद निजामाचा सपाटून पराभव होतो. त्याच वेळेला झालेल्या मराठा निजाम तहामध्ये उदगीर, औसा, विजापूर हा सर्व भाग मराठ्यांच्या स्वराज्यात सामील होतो. पण दुर्दैवाने त्याच वर्षी पुढे पानिपतचं महायुद्ध घडतं आणि त्यामध्ये मराठ्यांचा पराभव होतो. त्यामुळे मराठ्यांची लष्करी शक्ती क्षीण झाल्याचा फायदा घेऊन निजाम अवघ्या दीड वर्षाच्याच फरकाने परत हा जो औसा आणि उदगीरचा भाग आहे तो निजामशाही राज्यामध्ये दाखल करतो. पण विजापूर मात्र मराठ्यांच्याच ताब्यात राहते. येथून पुढे म्हणजे साधारणपणे 1770पासनं ते 1948 सालापर्यंत औसा आणि भोवतालचा भाग निजामाच्याच राज्यात सामील असतो. 1948 नंतर भारतीय प्रजासत्ताकामध्ये मराठवाड्यातला निजामशाही भाग विसर्जित केलेला जातो. ह्याच कालखंडाचा एक छोटासा भागाकडे आपण जेव्हा नजर टाकतो तेव्हा 1803 साली जेव्हा हैदराबादचा निजामशहा इंग्रजांचं सार्वभौमत्व पत्करतो आणि इंग्रज तैनाती फौजा हैदराबादच्या रक्षणासाठी नेमल्या जातात आणि त्यांचा खर्च म्हणून चौथाई ही इंग्रज वसूल करू लागतात. ह्या चौथाईची थकबाकी एक साधारण 15 ते 20 वर्षाची निजामशहा भरू शकत नाही. त्यामुळे 1852 साली इंग्रजांच्या तैनाती फौजेचा खर्च भरता न आल्याने सुभे नळदुर्ग आणि सुभे वऱ्हाड म्हणजे ज्याला इंग्रजीत बेरार असं म्हटलं जातं हा भाग इंग्रज निजामांकडनं स्वतःच्या ताब्यात घेतात. म्हणजेच निजाम पैसे न देता आल्यामुळे हे दोन सुभे इंग्रजांकडे गहाण ठेवतो. ह्याचपैकी सुभे नळदुर्ग ह्याची राज्यकारभार आणि जी बंदोबस्त आहे ते ठेवण्यासाठी कर्नल मेडोज नावाच्या इंग्रज ऑफिसरची नळदुर्ग जिल्ह्याचा चीफ कमिशनर म्हणून नियुक्ती केली जाते. आणि हा जो कर्नल मेडोज आहे हा बऱ्याच वेळेला औसाच्या किल्ल्यामध्ये वास्तव्याला असतो. पण पुढे उत्तर भारतामध्ये 1857 साली भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर घडून येतं, ज्याच्यामध्ये भारतीय इंग्रजांचा प्रचंड प्रमाणात विरोध करतात आणि सुरुवातीला इंग्रजांची पळता भुई थोडी होते. पण दक्षिणेत मात्र निजाम इंग्रजांची स्वामिनिष्ठ राहतो आणि या स्वातंत्र्य समराचा फैलाव निजामशाही राज्यात होणार नाही याची दक्षता घेतो. त्याचमुळे इंग्रजांना सावरायची थोडीशी संधी मिळते आणि ते आपल्या तोफा बंदुकांच्या जोरावर हे जे स्वातंत्र्य समर आहे ते चिरडून टाकतात. आणि निजामाच्या ह्या कामगिरीवर खुश होऊन इंग्रज सरकार परत एकदा सुभे नळदुर्ग त्याच्या ह्या कामगिरीचे बक्षीस म्हणून निजामाला बहाल करते. त्याच्याचमुळे नळदुर्ग सुभ्यामधले उदगीर औसा हा जो भाग आहे हा परत एकदा निजामाच्या राजवटीत दाखल होतो. 1858 पासनं ते 1948 पर्यंत पुढची 100 वर्ष निजाम हैदराबादच्या अखत्यारीत औसाचा किल्ला राहतो. ह्याच्याच नंतर पुढे निजाम राज्यात असताना 1860 ते 1904 या सालाच्या सुमारामध्ये औसा किल्ला हा महसुली उत्पन्न सुभे नळदुर्ग ह्याचा एक तालुका म्हणून निजाम राज्यात असतो. 1904 साली निजाम नळदुर्गचे मुख्यालय आजच्या धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हलवतो
आणि नळदुर्गची जिल्हा मुख्यालय म्हणून महत्त्व संपते. ह्याच्याच पुढे 1905 साली जे उस्मानाबाद जिल्ह्यामधला औसा तालुका हा निजामाच्या संपूर्णपणे खाजगी उत्पन्नाचा प्रदेश म्हणून जाहीर होतो आणि जागीर सरफे खास अशी औस्याला स्पेशल स्टेटसची उपलब्धी प्राप्त होते. याच्या पुढे जेव्हा आपण बघतो तेव्हा 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळते, पण निजाम मात्र भारतात सामील होण्याच्या विरुद्ध असतो. त्याचमुळे तत्कालीन भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर निर्णयामुळे पोलीस ॲक्शन घोषित करून भारतीय लष्कर निजामी प्रदेशात शिरते आणि चुटकीसरशी हैदराबादच्या निजामाला शरण आणते. त्याचमुळे पुढे 1948 सालापासून हा संपूर्ण मराठवाड्याचा प्रदेश भारतीय लोकशाही प्रजासत्ताकात विलीन होतो. याच्याच पुढे स्वतंत्र भारतामध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना होते आणि तत्कालीन हैदराबाद निजामशाही राज्य 3 भाषिक समाजांमध्ये वाटणी केलं जातं. म्हणजेच मराठवाडा महाराष्ट्र म्हणजे त्या काळच्या मुंबई राज्यात जातो. कन्नड भाषक जे जिल्हे आहेत ते त्या काळच्या म्हैसूर राज्यात नंतरच्या कर्नाटक राज्यात सामील होतात आणि उरलेला तेलुगू भाषिक प्रदेश आंध्र प्रदेश राज्यामध्ये समाविष्ट केला जातो. ह्याच पुनर्रचनेच्या कामामध्ये औसा तालुक्याच्या बाजूला असणारे अहमदपूर आणि निलंगा हे मूळचे बिदर जिल्ह्यातले तालुके मराठी भाषक घोषित करून त्यावेळच्या उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यामध्ये समाविष्ट केले जातात आणि धाराशिवचा हा जो जिल्हा असतो तो तत्कालीन मुंबई राज्यामध्ये समाविष्ट होतो. पुढे 1960 साली मुंबई राज्य विसर्जित होऊन स्वतंत्र महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती होते. ह्याच्याच पुढे जेव्हा आपण बघतो तेव्हा ऑगस्ट 1982 साली उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्हा हा प्रचंड मोठा भाग विभाजित करून त्यातनं लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा हे तालुके वेगळे करून स्वतंत्र जिल्हा लातूर म्हणून घोषित केला जातो. अशा रीतीने औसा किल्ल्याची आजपर्यंतची राजकीय कहाणी मी तुम्हाला येथे सांगितली. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण औसा किल्ल्याचा हा प्रचंड मोठा इतिहास पाहत गडफेरी संपूर्ण केलेली आहे आणि तटबंदीवरून फिरत आता आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या भागामध्ये येऊन पोहोचलो आहोत. मगाशी आपण जिथून प्रवेश केला त्याच तटबंदीच्या घड्याळ दरवाजाच्या तहसीलदार कार्यालयाच्या पाठी असणारी मशीद आता आपण येथून पाहत आहोत. तहसीलदार कार्यालयाच्या पाठीच ही मशीद आहे, त्यामुळे तेथे सध्या पुरातत्व खात्याचं काम चालू असल्यामुळे येथला प्रवेश बंद केला असल्याने आम्ही इथपर्यंत जाऊन आतून ही मशीद आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण आम्ही त्याचमुळे तटबंदीच्या वरून ह्या मशिदीचं दर्शन आपल्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांना घडवत आहोत. येथे आपल्याला 3 कमानींवर तोललेली आणि अत्यंत सुशोभित केलेली मिनारांची रचना असलेली मशीद पाहता येते. येथे परत आपल्याला मशिदीच्या बाजूला पुरातन काळातले काही अवशेष देखील बघायला मिळतात आणि त्याचबरोबर मशिदीच्या पाठी असणाऱ्या काही तटबंदीवरच्या चर्यांची नक्षीदार रचना देखील पाहायला मिळते. येथून आता आपल्याला किल्ल्यातला विस्तृत असा प्रदेशसुद्धा दिसतो आणि जेव्हा आपण येथून चौतर्फा नजर फिरवतो तेव्हा किल्ल्याच्या तटबंदीच्या वर असलेला ही जी ध्वजस्तंभ आहे आणि ध्वजस्तंभाच्या उजव्या हाताला प्रचंड मोठी अशी विटांची बांधकामं असलेली जी खोली आहे तीसुद्धा आपण पाहतो. ही जी खोली आहे ह्या खोलीमध्ये कोणे एकेकाळी कर्नल मेडोज टेलर ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं वास्तव्य होतं आणि हा जो ब्रिटिश अधिकारी होता हा 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नळदुर्ग सुभ्याचा म्हणजेच तत्कालीन औसाचा जो भाग होता त्याचा मुख्य होता. कर्नल फिलिप मेडोज टेलर यांच्याविषयी जाणून घेताना आपल्याला कितीतरी विविध अपरिचित अशा गोष्टी समजून येतात. कर्नल मेडोज टेलर यांचा जन्म 25 सप्टेंबर 1808 साली ग्रेट ब्रिटन येथे झाला आणि मृत्यू 13 मे 1876 साली झाला. ते तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यातले ख्यातनाम साहित्यिक, कादंबरीकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सरकारी अधिकारी देखील होते. त्यांचा प्रथम भारत प्रवेश 1824 साली बॅक्स्टर नावाच्या व्यापारी संस्थेकडे नोकरीसाठी मुंबईमध्ये झाला.
त्यानंतर हैदराबाद राज्याचे रेसिडेंट चार्ल्स मेटकाफ यांच्या शिफारसीमुळे फिलिप मेडोज टेलर हे निजामाच्या सैन्यात औरंगाबाद छावणीमध्ये लेफ्टनंट पदावर रुजू झाले. तिथेच त्यांची पुढे कॅप्टन, कर्नल अशी सेवाज्येष्ठतेनुसार बढती मिळत गेली. 1841 ते 1853 ह्या वर्षांदरम्यान निजाम राज्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या शोरापूर संस्थानाचे पॉलिटिकल एजंट म्हणून निजामाने ह्यांची नियुक्ती शोरापूर संस्थानवर केली होती. याच्याच पुढे 1853 ते 1857 असं दीर्घकाळ नळदुर्ग जिल्ह्याचे चीफ कमिशनर म्हणून कर्नल मेडोज टेलर यांची नियुक्ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सरकारतर्फे करण्यात आली होती. अर्थात तेव्हा कर्नल मेडोज टेलर हे निजामाच्या नोकरीमध्ये होते, तरी पण खास विश्वासू ब्रिटिश अधिकारी म्हणून कंपनी सरकारने नळदुर्ग जिल्ह्याचे चीफ कमिशनर म्हणून ह्यांचीच प्रतिनियुक्ती ब्रिटिश सरकारतर्फे देखील नळदुर्ग किल्ल्यावर केली होती. पुढे 1857 साली ब्रिटिशांनी सुभे नळदुर्ग परत एकदा निजामी राज्यामध्ये दिली. त्याच्यानंतर हे जे कर्नल मेडोज टेलर आहेत ते परत एकदा निजामाच्या सेवेमध्ये दाखल झाले. याच्या पुढे 1857 ते 1860 हे निजामाच्या दरबारात अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. 1860ला कर्नल मेडोज टेलर हे सेवानिवृत्त झाले, पण त्यांनी आपलं पुरातत्व संशोधन मात्र सुरू ठेवलं. ते कादंबरी लेखन देखील करत असत. टिपू सुलतान द टेल ऑफ म्हैसूर वॉर हे 1841 साली त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर तारा नावाची कादंबरी त्यांनी 1863 साली दिली. त्याच्यानंतर सीता, नोबेल क्वीन, राल्फ डार्नेल ह्या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या होत्या. द टाइम्स लंडनचे भारतातले ते अधिकृत पत्रकार म्हणून देखील काम करत असत. कन्फेशन ऑफ द ठग 1839 लिहिलेल्या ह्या त्यांच्या कादंबरी आणि माहितीपर पुस्तकाला पुरस्कार देखील प्राप्त झालेला होता. तर अशा हे जे विख्यात व्यक्तिमत्व होतं त्यांचं वास्तव्य देखील आपण औसा किल्ल्यामध्ये झालेलं बघतो. कारण ते जेव्हा नळदुर्गचे चीफ कमिशनर होते तेव्हा ते नळदुर्ग आणि औसा असा आलटून पालटून मुक्कामाला ह्या 2 किल्ल्यामध्ये राहत असत. तर त्यांच्याच या निवासस्थानामध्ये आपण सध्या आता फिरत आहोत. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण औसा किल्ल्याची गडफेरी आणि वास्तुदर्शन संपूर्ण केलेले आहे. या किल्ल्यात आपण काय काय पाहिले, या किल्ल्याच्या दरवाज्यांची गुंतागुंतीची रचना पाहिली, विविध जलस्रोत पाहिले, विविध प्रकारच्या तोफा पाहिल्या, तोफांमधली दुर्मिळाती दुर्मिळ अशी एक तोफ पण बघितली आणि या किल्ल्याचा साधारण 1001 वर्षाचा प्राचीन आणि प्रचंड वैभवशाली इतिहास बघितला. तर अशा रीतीने आपले इथे गडफेरी आणि स्थळदर्शन संपूर्ण होत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट्स बॉक्समध्ये आवर्जून आम्हाला कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला कायमच प्रतीक्षा आहे. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आवर्जून लाईक करा आणि तुमच्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षक मित्रांना, नातेवाईकांना आमचा व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा, ही आमची नम्र विनंती. आता आपण मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यामधला हा औसा किल्ला बघितला. आता आम्ही येथून पुढचा किल्ला पाहायला जाणार आहोत. ओळखू शकता कुठला किल्ला तो किल्ला ओळखू शकलात तर तेही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की आवर्जून कळवा. धन्यवाद.